तर आज आपण बनवणार आहोत चुरणाची भाजी. तर जसं की बघत आहात, हे आहे चुरण आणि मी त्याचे जे ब्लॅक कलरचं साल आहे ते काढत आहे. तर जे आहे व्यवस्थित आपण क्लीन करून घेऊया. ह्याला जे ब्लॅक कलरचं आहे सगळं काढून घेऊया आणि आपल्या आवडीनुसार त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, जसं आपण बटाट्याला कट करतो तसं. तर ते माझे कट करून झालेले आहेत आणि ते एकदा त्यांना आपण व्यवस्थित पाण्याने धुवून घेऊयात. त्यानंतर मग ते गॅस चालू करून त्यावर ठेवणार आहे कुकर. ती कापा आहेत जी केले आहेत तुकडे, ते तुकडे यात आपण टाकून घेऊयात. त्यात मी आता थोडंसं पाणी ऍड करणार आहे आणि त्याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर 4 शिट्ट्या यासाठी तिथे खूप कडक असतं आणि जर आपण त्याला शिट्टी लावून घेतली, व्यवस्थित शिजवून घेतलं, तर ते बटाट्यासारखं असं सॉफ्ट होतं. नाहीतर ते शिजवायला खूप हार्ड आहे आणि भाजी सुद्धा लवकर शिजणार नाही. तर ते आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करतोय. तर इथे जे आहे मी टाकणार आहे सर्वात आधी म्हणजे लसूण. त्यानंतर टाकणार आहे थोडं आलं, छोटे छोटे तुकडे केलेत मी आल्याचे, तुम्ही किसून सुद्धा टाकू शकता. व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर टाकणार आहे एक बारीक चिरलेला कांदा. त्याला व्यवस्थित असं आपण परतून घेऊया. थोडासा फ्राय होऊन गोल्डन कलरचा झाला तर त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया. आधी गोल्डन फ्राय होऊन येईल. तर ते बघू शकता आपला कांदा व्यवस्थित आहे तो भाजला गेला आहे. तर आपण टाकूया टोमॅटो. त्याला व्यवस्थित असं परतून घेऊयात. तर बघू शकता आपला टोमॅटो जो आहे व्यवस्थित शिजला आहे. तर आपण त्यात आता पुढचे मसाले टाकूयात. पहिलं तर म्हणजे इथे आपण तिखट मसाला टाकणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद, थोडस ऍड केले अजून. नंतर टाकणार आहे मीठ. व्यवस्थित असं परतून घेऊयात आपण त्याला. शक्यतो बारीक गॅस किंवा मिडियम गॅसवरतीच बनवू आहे. त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत आपला घरचा मसाला, जो आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते. तर इथे आपण व्यवस्थित असं त्याला परतून घेऊयात. तर बघू शकता इथे आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित आपण परतून घेतलाय तेलामध्ये. तर इथे थोडस पाणी ऍड करूया, जेणेकरून जो टोमॅटो आहे आणि मसाला तो व्यवस्थित त्या पाण्यासोबत शिजेल. तर इथे जे आहे त्याला कड काढून घेऊयात आपण व्यवस्थित असं. थोडस परतून घेऊयात जेणेकरून ती खाली चिटकणार नाही. त्यानंतर जे आपण छोटे छोटे तुकडे केलेत उकडलेले ते यात ऍड करून घेऊयात. त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. मी आधी कधी भाजी बनवली नाही, ही फर्स्ट टाइम बनवत आहे. पण जेव्हा बनवल्याच्या नंतर आम्ही याला टेस्ट केली, खरंच खूप छान झाली होती भाजी. तर इथे थोडा वेळ झाकण लावून घेऊयात आपण. इथे झाकण उघडूयात आणि याला मिक्स करून घेऊयात प्रॉपर असं. तर तुम्ही सुद्धा एकदा चेक करून बघा की ते छोटे छोटे तुकडे आहेत ते शिजले आहेत की नाही ते.
तर इथे मी टाकला आहे थोडासा गरम मसाला, थोडासा चिकन मसाला. चिकन मसाला आणि गरम मसाला टाकल्याने त्याची अजून टेस्ट वाढते भाजीची, तर तुम्ही सुद्धा टाका. व्यवस्थित परतून घेऊयात आपण. आणि वरतून जे आहे आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण त्याला. कोथिंबीर सर्वात लास्टच टाका, त्याने टेस्ट चांगली येते. तर बघू शकता आपली भाजी इथे तयार आहे. खूप छान दिसते भाजी आणि टेस्टलाही तेवढीच छान होते. नक्कीच ट्राय करा तुम्ही सुद्धा. जर कोणाला माहित नसेल ही भाजी कशी बनवतात तर या प्रकारे बनवून बघा. मी सुद्धा फर्स्ट टाइम बनवली आहे ही भाजी, पण खरंच खूप छान झाली होती. थोडा वेळ ह्याला वाफ देऊया. झाकण काढून घेऊया थोड्या वेळाने. बघू शकता आपली भाजी तयार आहे. दिसायला किती छान दिसते. तुम्ही सुद्धा करा आणि नक्की सांगा. बाय.